वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आहे रविवारची कसा जातोय आपण बघू. रविवारची पण स्टार्टिंग बुकिंगची आपली झाली 11 वाजले. 11 वाजून 40 मिनिटाच्या घरात वाजलेले. आता आपल्याला बसले सांगवी. चला बघू मीटरने किती होतात आणि कस्टमर काय म्हणतंय काय नाही. जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना. फक्त आता बुकिंग फक्त कशासाठी होती आता की काय सामान राहिलं तुमचं तर त्याच्यासाठी रिटर्न भेटण्यासाठी आणि नाईटला महिला सिक्युरिटी त्या दोनसाठीच आता ॲप राहिलेलं आहे. आणि मी ड्रायव्हर सर्विस सिक्युरिटी ॲप तर्फे काही भेटलं चेक करायचं चेक करू सांगवीचा ड्रॉप झाला. सांगवीचा ड्रॉप झाल्याच्या नंतर कस्टमरला पेमेंट दाखवलं फक्त उबेरने 234 रुपये. मला दिले 254 रुपये आणि मीटरने झाले 263 रुपये. माझी ही सांगणं फक्त उबेरसाठी आहे की उबेर तू काही कर, कस्टमरला किती ऑफ द्यायचं आहे तेवढं दे, तेवढं ड्रायव्हरच खाणार, एवढा शब्द आहे ड्रायव्हरचा. चला आता सांगवीतनं कुठली राईड उचलतोय आपण हे बघू आणि कसा जातोय आपला रविवार हे पण बघू. चला आता सांगलीतनं आपल्याला बसली दुसरी बुकिंग वाकडचे मीटरने किती होतात आणि कस्टमर काय बोलते बघू. मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती ना. लोकेशन OTP सांगलीतनं त्यांचं लोकेशन चुकलं वाकड म्हणून त्यांनी आणलं दगडूशेठ गणपती हलवे, म्हणजे दगडूशेठ लावलं होतं. दगडूशेठचा ड्रॉप झाला. 200 रुपये ॲपने दाखवले. 275 रुपये मीटरने झाले होते. चला बघू आता दगडूशेठच्या इथनं कुठली उचलतो आपण. हे गोळे आम्ही आधी 10,000 रुपयाला घ्यायचो, आता 25, 30 रुपयाला गोळे झालेले. आपण शिवण्याचा ड्रॉप सोडल्याच्या नंतर त्यांचे 202 रुपये भेटले 11 किलोमीटरला. तिथनं लगेच 66 रुपयाचं एक भाडं भेटलं वारजेचं सोडलं आपण आणि वारजेतनं गेलो होतो घरी जेवायला. आत्ता वाजलेत 5. त्यांचा प्रश्न असे असतात की हाफ टाईममध्ये धंदा आहे का नाही, ते आज बघून घ्या त्यांनी. त्यांच्यासाठी खास आत्ता वाजलेले 5 वाजता आलेले. 5 वाजल्यापासून संध्याकाळी 12पर्यंत आपण बघू आता की किती धंदा होतो आणि परवडतो का नाही धंदा संध्याकाळचा, आणि हाफ टाईममध्ये किती गॅस जातो, किती धंदा व्हायची शक्यता आहे. आणि एक अंदाजावर मी जेवढं लोकल मारेल तेवढं लोकल मारून करणार आहे. आणि लॉंग रूट बसल्या तर लॉंग रूट पण लॉंग रूट बसले जर हाफ टाईममध्ये येत असताल, हाफ टाईममध्ये जर येत असाल तर लॉंग रूट फक्त हायवे साईडचाच बुकिंग बघा. कारण की वारजे, बावधान, कोथरूड ह्या साईडचाच बघा. तिकडनं कसं तिकडे लोकल बी मारता येतात, लॉंग रूट बी मारता येतात.
ह्याच्यासाठी. आणि विमाननगर खराडी ह्या साईडला राहणारे असाल तर मग तिकडचं मी नाही सांगू शकत. बघू आता करू ओपनिंग, कुठली बुकिंग होती आहे, कितीनी ओपनिंग होती आहे संध्याकाळची हे पण बघू. दुपारच्या नंतरची पहिली बुकिंग आहे रामबाग कॉलनी कोथरूड, जे MIT आहे, MIT कॉलेज आहे ना तिथली बुकिंग आहे. चला करू पिकअप आणि किती MITची मेकअप बघू. या ती पण झाली कॅन्सल. MIT झाली कॅन्सल झाले आपल्याला वाजले अण्णासाहेब नगर चिंचवड. म्हणजे अण्णासाहेब नगर चिंचवड म्हणजे ही आहे नांदेड सिटी. कोणाकोणाला माहिती आहे, कोणाकोणाला नाही माहिती नाही. ज्यांना माहिती आहे त्यांना नाही माहिती त्यांना सांगतो की अण्णासाहेब नगर म्हणजे चिंचवड आहे. चला आता नांदेड सिटीत जाऊ. नांदेड सिटी कितीची बसती आहे आणि नांदेड सिटीतनं कुठली मोठी बसती आहे का आपण बघू. मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटरने माहिती ना, मीटरने जायला लागतं माहिती. Lovers and loners and lifelong each sip of the moment is brewed with intent, the flavor of life. आता आपण आलेलो आनंदनगरमधनं सनसिटीमधनं आलेलो नांदेड सिटीला. नांदेड सिटी F बिल्डिंगला चाललो होतो आसावरीच्या इकडं. त्यांचे झाले 102 रुपये ऑलरेडी झाले आणि मीटरने झाले 108 रुपये, म्हणजे एक 5-6 रुपयाचा फरक पडला. आणि ते बी कशामुळे फरक पडला की ते थांबले होते एका जागा, त्याच्यामुळे फरक पडला असं जसं अंदाज आहे माझा. आता तिथनंच ॲडव्हान्समध्येच आपल्याला बसली आनंदनगर रिटर्न. चला म्हटलं बसण्यापेक्षा आपलं घेऊन निघलेलं परवडत. चला बघू आता आनंदनगरचे जायचे. त्याने फोनवर त्याला सांगितलेलं की दादा मीटर नाही म्हटलं, तो म्हटलं गेटच्या आतमध्ये या म्हणून. मग त्यावेळी मी फोनवर सांगितलं की दादा मीटर कंपल्सरी म्हटलं. तो म्हटलं चालतं म्हटलं, आई येणार आहे, आईला घेऊन जावं म्हणला आणि काय असेल ते मीटरने देईल म्हणलं, काही प्रॉब्लेम नाही म्हणला. आता बघू आता आनंदनगरचे रिटर्नचे किती होणार आहेत. 40 असं काय म्हणजे मला नाही कळलं. मीटरने कमी झालं ना आम्हाला. 49 रुपये येणार असं तर पाठीमागं. नांदेड सिटीतनं रिटर्न आलो होतो आनंदनगरला. आनंदनगरचे झाले 91 रुपये, ऑनलाईन झाले 95 रुपये, आपण घेतले 91. आणि जसा 91चा ड्रॉप केला आपल्याला ॲडव्हान्समध्ये वाजली आपल्याला ॲडव्हान्समध्ये वाजली 1.5 किलोमीटर 1300 मीटरची राईड वाजली. 45 रुपये दाखवले त्यांनी, 50 रुपये पे केले. 49 दाखवले होते, 3 रुपये ॲड करून त्यांनी 50 रुपये पे केले. आता बघू इथनं कुठली वाजते काय माहिती. आता 3 बुकिंगमध्ये 1.5 तासामध्ये 250 रुपये धंदा झालेला आहे. आता अजून काही वेळ करू काय नाही. आता मोठा आकडा बसला एखादा तर होईल धंदा कवर, नाही बसला तर मग आता लोकल टोकन मारू आपण करू. कुठल्या साईडला जायचं असं एकच मिनिट थोडंसं दाबून जाऊ. फुल राडा, फुग्यांचा दिवाळी म्हणते रंगपंचमी. गॅस धिंगाणा कसा आहे काय नाही म्हटलं. एका पोरावर 4 ते 10 ते 10 हे फोडलेले, एकही फुटला नाही त्याच्या अंगावर. वेलकम. 50 अंतर भरपूर. 7 शोभा गार्डन दाखवते. जेवढी काळजी घेतोय ना तेवढीच काळजी मी माझ्या कंपनीने 20 रुपये.
निघालो तर तिचे बाबा सोडून झाले. आपले 3 राऊंड झाले. एक लोकल मारली, 600 मीटर घ्यायचं, 800 मीटर सोडायचे, 50 रुपये आपल्याला ते भेटले. त्यांची सोडली जशी लगेच आपल्याला पडली कोथरूड. कोथरूड होती 120 रुपयाची. 120ची कोथरूड सोडलं आपल्याला 84 रुपयाची बावधन वाजली. बावधनचाही ड्रॉप झाला. आता बघू बावधनला आलोय. बावधनला कालसारख्या टायमिंगला आलोय. तर इथनं आपल्याला वरची भेटती आहे त्या सेंगर रोड घराच्या साईडची मिळते. आपण बघू. आणि अजून तर 2-3 तास झाले. 3 तासामध्ये मस्त झालाय धंदा. एखादा मोठ्या बुकिंगची अपेक्षा आहे. तर बघू अपेक्षा पूर्ण होती का नाही. सर मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटर आहे ऑनलाईन. आपण बावधनमधनं एक राईड कॅन्सल केलेली. तेच कस्टमर मीटर म्हणजे ते फ्रॉड टाईपमध्ये दुसरं काही एक्स्ट्रा पैसे मागत होते. त्यांना वाटलं ते. मी म्हटलं मीटर, ते म्हटलं हेच मीटर हे टाकून डायरेक्टली जाणार का. म्हटलं हां सर म्हटलं. ते मीटरने ॲग्री केलं त्यांनी. कॅन्सल केल्याच्यानंतर मग आलो तो बाणेर ज्युपिटरच्या खालच्या साईडला एक कार्यक्रम चालू आहे का तरी हे केलेलं आहे. तिथं ड्रॉप झाला. तिथनं ड्रॉप केलं आणि तिथनं लगेच एक आपल्याला 0 पिकअप आणि 700 मीटर ड्रॉप होता. ते आपण पिकअप केलं. त्यांचे भेटले आपल्याला 39 रुपये. दोन्ही मिळून आता बाणेरमध्ये आहे. बाणेरमधनं आता काय वाजते आहे काय माहिती. आता गोटू टाकलेला व्हिडिओ बोलता आपल्याला गोटूला कुठली गेली हे बी माहिती नाही. आता बघू कुठली तर उचलू आणि कशी जाते नाईट बघू आपण. 6 नाही. बायकोने बाणेरला होतो. बाणेरला बायकोने बोलून घेतलं. घरामध्ये काय कांड केला आता बघा. बघा बोलून घेऊन काय करा मध्ये. आता कधी जेवायचं कधी जेवणार. एवढी इडी आहे. एवढ्या रात्रीच्या 10 वाजता हिने हा कांड केलाय. त्याच्या खाली एवढा मोठा साफसफाईचा. कधी होणार हे आता. कधी जेवायचं कधी हे करायचं.